राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर इकडं बघा, आता ऊन पाऊस आभाळ हेच आजकाल आपल्या गावामध्ये आपल्या या दुनियेत चालू आहे. आणि ह्या आभाळ आलेल्या आणि ह्या वारा वावदानामुळं ना झाडाला काही कैऱ्या काही राहतच नाहीत. तर मग कैऱ्या वाऱ्याने खाली पडलेल्या होत्या, तर त्या मी कैऱ्या घेतल्या आणि कैऱ्या बघितल्या ना की तोंडाला पाणी हे सुटणार म्हणजे सुटणारच. चला म्हणलं आता झटकीपट या कैऱ्याचं काय बनवावं, कारण कैरी तर खायची होती आणि ती कच्ची खाल्ली कैरी की दात हे एकदम कळकतात असं. तर म्हणलं चला एक त्याचं काहीतरी वेगळं असं बनवूया मस्तपैकी. बघा, अशा पद्धतीनं ना आमची आजी या कैऱ्याचं लोणचं बनवायची. मी आता पूर्ण काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही, एकदम थोडक्यात म्हणजे साधी आणि सिंपल. जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी खाण्यासाठी ही कैरी एकदम मस्तच आहे. बघा किती मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या लागलेल्या आहेत ना, बघताच तोंडाला पाणी सुटतंच. तुमच्या सुटलं ना तोंडाला पाणी, तर या मग छान अशा गोड आंबट कैऱ्या खाण्यासाठी. तर बघा भरपूर अशा कैऱ्या लागल्या आहेत, पण काय करावं, वारं वावदान येऊन ना कैऱ्या सर्व काही पडत आहेत. त्यातल्याच ह्या 2 कैऱ्या मला मिळाल्या आणि चला म्हणलं आता मस्तपैकी याचं काहीतरी चटपट असं लोणचं बनवूया. तोंडाला बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटायला असं वाटायला की एक फोड घेऊन खावी, पण नाही. आधी याला मस्तपैकी तिखट मीठ लावून मस्त असं थोडं लोणचं आपण बनवणार आहोत. बघा अशा लांबक्या लांबक्या अशा काप करून आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि आपण हे कधी जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो किंवा असं सुद्धा खाऊ शकतो. बघा खूप छान असं लागायचं. ज्यावेळेस ना आंब्याचं लोणचं नसायचं, म्हणजे ज्यावेळेस लोणचं बनवण्यासाठी वेळ असतो ना, तर त्यावेळेस आमची आई आमच्या आजीना कैऱ्या पडलेल्या असल्या शेतातल्या की त्या घरी आणायच्या आणि त्या कैऱ्याचं अशा प्रकारे तिखट मीठ लावून छान अशी लसणाची फोडणी देऊन लोणचं बनवायची. पण मी आता सध्या ना इकडे लसणाची फोडणी देणार नाही, कारण मला आहे शुक्रवार आणि उपवास आणि खाण्याचा मोह आवरत नाही. मग लसणाचं खायचं नाही, त्याच्यासाठी मी लसूण काय इथं वापरलेला नाही. मी फक्त ह्याला तिखट मीठ आणि हळदच लावून घेणार आहे आणि खाणार आहे. तर बघा असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत शेतातल्या. म्हणजे ज्यावेळेस वारं वावदान सुटतं ना, त्यावेळेस शेतकऱ्याचे खूप नुकसान होतं. बघा झाडाला, म्हणजे आंब्याच्या झाडाला तर आंबे राहतच नाही, अर्धे झाडाला तर अर्धे खाली पूर्ण पसारा त्या आंब्याचा कैऱ्यांचा होतो. पावसाळा नाही उन्हाळाच आहे, पण या अवकाळी पावसामुळे एवढे हाल होतात. तर बघा अशा प्रकारे मी इकडं मस्तपैकी कैऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. आता याला आपण तिखट मीठ लावून घेऊया. तर बघा तुम्हाला जेवढं लावायचं ना तेवढं तुम्ही चमचा भरून सुद्धा लावू शकतात. आता थोडीशी हळद टाकलेली आहे मी, तुम्ही 1 चमचा मीठ टाकू शकतात, 1 चमचा तिखट टाकू शकतात. पण मला इथं काही जास्त तिखट करायचं नाही, कारण मुलं जास्त तिखट खाणार नाहीत. त्याच्यामुळे मी थोडीशीच नॉर्मल चटणी याच्यात टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पण याच्यामध्ये चटणी टाकू शकतात. त्याचबरोबर आता मीठ, चवीपुरतं मीठ. बघा ह्याला ना मीठ भरपूर पण टाकलं ना तरी काहीही म्हणजे खरट असं लागणार नाही, कारण आंब्यामध्ये मीठ हे मुरायलाच पाहिजे. असं पूर्णपणे हे मिक्स करून घेतलं, तिखट मीठ आणि हळद. आणि बघा तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि त्याच्यात ठेचलेला लसूण टाकायचा आणि त्या लसणाची जी फोडणी आहे ना, ती फोडणी याच्यावर टाकायची आणि मिक्स करून नंतर थोड्या वेळ हे मुरू द्यायचं आणि खायचं. पण मी काय आंबा मुरण्याची काही वेळ मी बघितली नाही, कारण बघता क्षणी कधी खाई असं झालं मला. आणि इकडं बघा पाऊस चालू आहे, पावसाचं तर काही कळना झालेलं आहे. नेमका उन्हाळा आहे का नेमका पावसाळा आहे हेच नेमकं समजणं झालेलं आहे. तर इकडं बघा छानपैकी अशा प्रकारे इकडं तिखट मीठ लावलेलं आहे आणि बघा तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं का, खूप छान असं हे लोणचं झालेलं आहे. तर जरा मोह काय आवरला नाही, चला एक फोड खाऊन घेऊया. एक नंबर असा हा आंबा